हे जे कृत्य झालेलं आहे याचं उद्धव ठाकरे यांना माहिती देण्यात आलेली आहे का? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना त्याची पूर्ण माहिती मिळालेली आहे, पण ज्या नतदष्टाने, ज्या माथे फिरूने, राजकीय हेतूने प्रेरित होऊन म्हणा किंवा विक्षिप्त भावनेने, मनोवृत्ती विकृतीने हे जे कृत्य केलेलं आहे ते क्षमा करणारं नाही आहे। मासाहेब म्हणजे आमच्या शिवसैनिकांची संपूर्ण महाराष्ट्राच्या आदरणीय स्थान असलेल्या मासाहेब आहेत। त्यामुळे मासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट्य ज्या नाठाळाने, ज्या विकृतीने केलेला आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे। आणि जर पोलिसांनी याचा शोध घेतला नाही तर याला शोधून काढायला आमचे शिवसैनिक सुद्धा तेवढेच कार्यक्षम आहेतच। पण अशा भविष्यामध्ये अशा पद्धतीची जर विकृती जर कोणामध्ये निर्माण होत असेल तर ती ठेचून काढण्याची जबाबदारी सुद्धा आमच्या शिवसैनिकांमध्ये, महिला आघाडीमध्ये आहे। सर, राज ठाकरे इकडे दाखल झाले होते, त्यांनी सज्जड दम दिलाय पोलिसांना की 24 तासामध्ये आरोपीला शोधलं पाहिजे। हा, कारण दादर सारख्या ठिकाणी, शिवाजी पार्कच्या ठिकाणी, मासाहेबांच्या प्रतिमा ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी सर्व सीसीटीव्ही आणि बाकीच्या सगळे व्यवस्था असताना सुद्धा खरं म्हणजे जो कोण माथेफिरू असेल किंवा नालायक माणूस असेल त्याला 1 तासाच्या आत पोलिसांनी पकडण्याची आवश्यकता आहे। एवढा वेळ लागताच कामा नये। त्यामुळे राजसाहेबांनी जो इशारा दिलेला आहे तो योग्यच आहे। पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी। पण जर तुम्हाला सुद्धा एवढ्या 2 तासात हा जर पकडू शकत नसाल तर तुमची कार्यक्षमता काय आहे त्याच्यावरच आम्हाला शंका येते। सर, उद्धव ठाकरे इथे केव्हा भेट देणार आहेत? राज ठाकरे येऊन गेलेले आहेत, उद्धव ठाकरे आधी कळू आम्ही तुम्हाला। यस, धन्यवाद। सर, मला वाटतं की कारण गेल्या 2 दिवसापासून ऑपरेशन सिंदूर किंवा ऑपरेशन वरी कुंकू या संदर्भातलं आपण आंदोलन केलं होतं, त्यानंतरच्या या प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतात। ज्या पद्धतीने मासाहेबांच्या प्रतिमेवर लाल कलर फेकला गेला त्याचा थेट संबंध सिंदूर या म्हणजे माझं कुंकू माझं सिंदूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आवाहनानंतर केवळ मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातल्या अनेक राज्यामध्ये या आव्हानाचं स्वागत केलं गेलं आणि अगदी थेट दिल्लीपासून जम्मू काश्मीर पर्यंत इकडे तेलंगणा असेल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, भोपाळ, पंजाब, कर्नाटक, आंध्र या सगळ्या राज्यांमध्ये माझं कुंकू माझं सिंदूर हे अभियान यशस्वी झालं। आणि त्यामुळे साहजिकच ज्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांच्याच विकृत प्रवृत्तीने हे कृत्य केलं आहे असं म्हणायला काय म्हणणं योग्य ठरेल। शिवसैनिक थोडेसे नाराज आहेत आणि संतप्त सुद्धा आहेत। आम्हाला आदेश आहे म्हणून आम्ही काही करत नाही, त्या शिवसैनिकांना काय आव्हान? नाही, शिवसैनिक संतप्त आहेत, शिवसैनिकांमध्ये चीड आहे। आपल्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जाणून बुजून सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचं हे कपट कारस्थान सध्याचे राज्यकर्ते करतायत हे दिसून आलेलं आहे। म्हणजे वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना उचकवायचं आणि एकमेकाच्या विरोधात लढायला लावायचं ही सध्याच्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची जी दुष्ट खेळी आहे त्याला कोणी बळी पडू नये अशा पद्धतीचं आव्हान माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेलं आहे। चला, धन्यवाद।